हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। महाभारत रामायण अंतर्गत अरण्यकांडातला 12वा अध्याय सुरुवात आहे। शूर्पणखा रावणाचा सवार या ठिकाणी आहे। हरि हरि। श्रीरामचंद्राय नमो नमः। खर त्रिशरादी बळावरती राक्षसांची जाती व्यक्ती रामेरनी पाडले क्षिती शरसंपाती निवटोनिया एकला श्रीराम धनुष्य पाणी युधी विचरता चरणी 14 सहस्र वीरश्रेणी पाडले रणी शरगाते बोंब सांगावया पृथ्वी राक्षसांची पुरुषयक्ती नाही उरले रणा परते बाणावरती निवर्तले बोंब सांगावया देखा उरले शूर्पणखा एक घेऊनी लक्ष्मणाचा दाख मारोनी हाक पळाली रणी मर्दाचे दुखदुखाती आक्रोशे करी शंख जनस्थानाले देख नकटे मुख घेऊनी खराधिकाच्या पत्नी हस्ती शूर्पणखे ते देखोनी ओहिनी सगोरवी तरणी नाकी सुपानी बाणले दोघे मानसे ते किती खराधिक मारोन येती निश्चय स्त्रियाचे चित्ती तेने हसते शूर्पणखी फे करीत सांगे मात्रणी क्षोभो निरगुणा सोडोनी बाणाचा वर्त केला निपांत राक्षसा त्रिशराखर दूषण 14 सहस्र राक्षस गण श्रीरामे मारोनी आपण दिदले जनस्थान दिवजासी ऐसी ऐकताची गोष्टी जनस्थानी बोंब उठी वीर निर्दाळोनी जगजेठी निर्लज्जे नक्ती काले करिता नक्तीचा कैवार त्रिसरा दूषणादी खर 14 सहस्र निशाचर सपरिवार मारले नकटे भेटल्या ख्याती पुरुषाची जाती एकती गिळले आपशकुनार्थी आमाभोवती रोडवाले बोंब उठली घरोघरी दीर्घस्वरे रडती नारी कोण कोणाते निवारे समभरे समदुखी आमई रडो घरोघरी राखता नाही कोणी कैवारी दिवजनी गोणी घरोघरे क्षणा माझारी नागविती राक्षसी बक्षिले दिवजासी हाडदोंद ब्राह्मणासी ते यवन्याती यावेसी सर्वस्वेसी नागवेती ब्राह्मणाचे दादुलेपण माहिनिया भोवते पूर्ण त्यासी दिदले जनस्थान आली नागवन रांडासी ब्राह्मणाचा ब्रह्मदंड रांडा दंडनी अति प्रचंड शूर्पणखेचे काळे तोंड केली रांडा उगियांची ऐस्या रडती पडती एकी कानकी स्तुडती एकी अत्यंत अडवडती एकी आरडती आक्रोशे
शूर्पणखा बोले पुढती तुम्ही येते राहाल किती लागे गे ब्राह्मण येती ते नगविते समजता पडली या ब्राह्मणाचे बंदी सुटका नाही कल्पांत संधी मग काय नचले बुद्धी निघावे त्रिसुधी लंकेसी येथे मारविले मावळी निघाली कराव्या लंकेची होळी नक्की लागली राक्षस मुळे रावण सकुळे निर्दाळावा दिवजा दिदले जनस्थान शिष्यासह दावले ब्राह्मण राक्षसी गजबिजल्या पूर्ण प्लायमान समुदाय दिवज दावले पर्ण दोंदार्थी मान हिरोनी सह संपत्ती तेने राक्षसी बहुत भीती मग येते काकुळती शूर्पणखे ब्राह्मणे ती दाठो दाटी 11 रुपये धावे नक्ती तुम्हा उग्या ते मी घोटी मनोनी पाठी लागली ब्राह्मण पळती उपरा उपरी शंक करीती दुई करी एक मुतती दोत्रांतरी एक बोरी हो बोरी हो सरली एका पुढे एक पळे बळी पळता बैसली दात खिळी नागवे आले श्रीरामाजवळी धोत्रे फिटले सुद्धी नाही मागे राहिल्या पाठी शूर्पणखा गिळील नक्ती शंक करीती ते संकटी दाव जगजेठी श्रीरामा धापन समाये पोटी मार्ग लक्षणा भय दृष्टी ब्राह्मणातिशय संकटी पंचवटी पावले श्रीरामा धाव पाव झडकरी शूर्पणखेने गांजले भारी गिळलो निशाचरी भय निशाचरी श्रीरामा निर्भय देगा ब्राह्मणा दान दिदले जनस्थाना राम राज्याले विघ्ना गो ब्राह्मणा गांजले श्रीराम म्हणे लक्ष्मणासी म्या निर्दाळले राक्षसासी कोणे भेडसावले ब्राह्मणासी त्या भयासी निवारी पहिले ब्राह्मण पळू गेले लोभे शूर्पणखे आली भुली ब्राह्मणाचे मांस खाऊ दावली तिथे देखिले लक्ष्मणे निजनाशी का विटंबिले राक्षसाची समाप्ती झाली शूर्पणखा ते विसरली भक्षु आली दिवजा मांस जेवी का मच्छे आम्ही सगळे गळ ओढिल्या तो तळमळी त्याहुनी शूर्पणखेची भुली भक्षु आली दिवज मांस बाप विषयाची आवडी नाठवती दुःख कोडी विसरोनिया मरण ओढी विषया गोडी वाढविती तैसे शूर्पणखा जाण भक्षु दावे ब्राह्मण लक्ष्मणे सोडून बाण दोन्ही कान छेदिले करू नये स्त्रियेचे हनन ते पाळले श्रीराम वचन तिचे छेदिता दोन्ही कान पलायमान शूर्पणखा राक्षस पत्न्यासे घेऊनी शूर्पणखा भैसे मानी लंका बोनानुलक्षोनी जीव घेऊनी पळाली शूर्पणखा मुखे इमानी माशा गोंगती नाकी कानी संगे स्त्रियाची शंख दोनी आक्रंदोनी जलपती येथे मारल्या राक्षस थाटी पुढे मारविल कोट्यान कोटी नक्की परतली उपराठी रावण संकटी घालावया पहिली ख्याती नक्कीची नळी निमटिली खराधिकाची आता नक्की झाली बुच्ची उरे रावणाची केवी उरे हिचे वाढविली कळी 14 सहस्त्र केली होळी नक्ती लागली राक्षस मुळी रावण सकुळे निर्धाळावा दुःख न समाये पोटी रागे बोलती विरोध गोष्टी रडता झाली हिंपुटी तो लंका दृष्टी देखिले लक्षोन या लंका भोन शीघ्रगती आले इमान शूर्पणखा आले उद्विग्न मन विरोध वचन स्त्री वाक्ये रावण देखिला लंका भोनी जैसा इंद्र मरुद्गणी तैसा परिवारित प्रधानी सिंहासनी सोबत ऐसा रावण देखता दृष्टी इमानी एकची बोंबोटी रावणे इमान देखता दृष्टी देखिली नक्की शूर्पणखा सोयापन दीर्घ सोरे करी रुदना रावणाचे धरोनी चरण मूर्छापना ती दुःखी
ऐसा कोण महाबळी नाशिका छेदोनी समूळी उघडी पाडली दातावळी केली कर्णमुळे बुचाट शूर्पणखेचे इटंबन देखोने गजबजला रावण प्रधान सैना कंपायमान चकित जैन लंकेचे रावणाचे निजदळी शूर्पणखा महाबळी तेही टंबिले समूळे ऐसा तुरबळी तो कोण तो ज्येष्ठ असता रावण मज शूर्पणखेचे टंबन त्रिशरा मारला खरदूषण रणकंदन श्रीरामे 14 सहस्रवीरा निवर्ती रामे मारले बाणावरती राक्षसाची जाती व्यक्ती रणसमाप्ती श्रीरामे रणी राक्षसा रणसमाप्ती वार्ता सांगाव्या पुरती मी एक उरले प्रमदा जाती रामे शास्त्रयुक्ती सोडिले श्रीराम शास्त्रार्थी सर्वज्ञ करुणे स्त्रियेचे हनन म्या छळिता राम लक्ष्मण तेने नाक कान छेदिले करिता पुढल्यासी छळन छळणे छळे सोय आपण ते मज झाले प्रमाणी टंबन मुखे मुखा छळणे छळले मी कैसी मुख दाखवणे कोणासी श्रीरामाची ख्याती ऐसी राक्षसासी अंतक माझे घेऊनी नाक कान दिवजा दिदले जनस्थान ब्राह्मणी मान घेता हिरोन मी पळून येते आले श्रीराम निर्लोभी संपूर्ण घेऊनी जनस्थान स्वे दिवजासी दिदले वरदान श्रीराम महिमान अगाध प्रताप तेजे श्री रघुनंदन तुझे घेऊन या लंका बोलती सवेची देईल दान ऐसे चिन्ह दिसत आहे तुझ्या राज्याले विघ्न गर्वेने नसी तू अज्ञान माझे ऐकोनी वचन सावधान होविगी ऐकता शूर्पणखेची गोष्टी स्वयंवरी देखिला श्रीराम दृष्टी तो राम आठविता पोटी थरका पोटी रावणासी धनुष्य गुळसले माते ते भंगिले श्री रघुनाथे ते जात्यासी बाळपण होते आता पुरते तारुणे बाणले याचा तारुणे बाण प्रताप सावया 14 सहस्र अल्प त्रिशरा खर दुषेन स्वल्प महाकंप रावणा वार्ता वदताची नक्ती रावणे धाक घेतला पोटी बाये लौकिका चार दृष्टी गरजत उठी आती करू दे माझी भगिनी प्रिय पूर्ण दंडोनी केली टंबन श्रीराम कोटीला कोणाचा कोण समूळ लक्षण सांग त्याचे कोण विरी कैसी शक्ती किती सैने कोण सारथी दंडकारणी का केली वस्ती आयुधे किती श्रीरामा त्रिशरा आणि खर दूषण मारावया काय कारण तुझे का केले विटंबन समूळ खतन मज सांगे रावण जो कालंकानाथ तेने पुशिला श्री रघुनाथ त्याचे स्वरूप इतंतभूतासे सांगत शूर्पणखाय यथाभूत विटंबिली क्रोधयुक्त श्रीरामाचे निजवर्तासे सांगत यथान्वय श्रीराम श्यामाती सुंदर रमारमणीये मनोहर स्वस्वरूप सुख सागर ब्रह्म साकार श्रीराम कमल नयना कमल पत्र सुखे गगन श्रीराम कत्र मूक देखिल्या निवती नेत्र सुख श्रृंगार श्रीराम जटा मुकुट मनोहार श्री कृष्णांजनांबर अजानुबाहू धनुर्धर बाणातुनी राक्षय कर्पूरयुक्त पिवळा टिळा करणे कुंडले कमळमाळा कासे मिरवे सोनसळा वीर मंगळ श्रीराम ध्वज वज्रांकुश रेखा दोही पाही पद्मे देखा पावले सुकुमार कुळ टिळका तीने टका पदांबुजे सावळे अंगे शुभ्र उठी ते देखो देखता न पुरे दृष्टी
मनाने आनंद कोटी वीर जगदैटी श्रीराम अंगे खुपती चंद्र कराय सा श्रीरामाती सुकुमार रणरंगी रणधीर परमसूर श्रीरामे चक्र चापा समान चाप सुवर्णभूषणी भासे सद्रूप श्रीरामाचा निज प्रताप सत्य संकल्प श्रीराम पाहता श्रीरामाचे रूप कोटी कंदर पिहारे दर्प लावण्याचा परमदीप सुख स्वरूप श्रीराम केव्हा ओढी केव्हा जोडी केव्हा बाण सवेग सोडी मारल्या राक्षसाच्या कोडी रणनिर्वाडी श्रीराम श्रीरामासी नाही रथसारथी नाही सैने बाह्ये संपत्ती श्रीराम एकला एक पदाती राक्षस घाती अंतक त्रिशराखर दूषणा सुर अनुवृत्ती 14 सहस्र श्रीराम न घेता दुसरे शस्त्र केला संवार बाणागरे पुरुषाची जाती व्यक्ती रणी श्रीरामे केली समाप्ती बोम सांगावया पुनरवपुरती तुम्हा प्रती मी आले जैसा सांगितला श्रीरामचंद्र तैसाची सका सौमित्र तोही रंग धीर परमसुराती योदा समान बळ समान शिळ दोघे समान रूपे निर्मळ दोघे सर्वार्थी अति कुशळ दोघे प्रवाळ रणमारा प्रतिपाळावया पितृवचन दोघे सेविले दंड कारणे सवे सीता सती जाण बळवान पै दोघे लक्ष्मण श्रीरामाचा भक्त अनन्य भावे अनुरक्त सेवे लागो नित्ये रत सावचित्त सर्वस्वे इटंबोनी मजल कारणे तुमचे उठविले ठाणे तुम्ही काय जिता जिने करा धावणे ससैन्या धावणे करू जाता खर मारले 14 सहस्त्रवीर तैसी येथे मी नये पामरा श्रीरामचंद्र नाटोपे ऐसे विचारोनी रावणे नाही केले धावणे सुरपणकेचे ग्राणे जीवे प्राणे उपेक्षले देखो रावणाचे चिन्ह सुरपणका आदी अति उद्विग्न प्रलोभावया त्याचे मन काम मोहन प्रतिपादी श्रीरामापासी सीता सुंदरी तैसी नाही दुसरी नारी मज पाहता या चराचरी तिची सरी न पवती रंबा उमा न सरी तेथे कोण पुसे सावित्री देवी गंधर्वी नासुरी तिच्या गोकारे खद्दोता पद्मिनी स्त्रिया मर्दू शरीरा त्याहुनी तिचे नखे आरवार ऐसी सुंदर सुकुमार मनोहर जानकी ठानमान गुणलक्षण घवघवीत निज लावण्ये तिचे देखताची वदन मूर्छापण कंदर्प वर्तुळ वदन विशाळ नयना देखता जाय भूकतान तिचे देखता बरवेपण मनमोहन विरक्त सीता देखता सौभाग्ययुक्त फिके होय पंचामृत ती पासोनी न उठे चित्त लोलंगत उत्करमे तिचे देखता श्रीमुख दसरे इंद्रिया होय हरिक मनाची खुंटे चमकत लागे टकमक डोळिया श्रीराम वनवासी वितराग योगी सीता न शोभे त्याचे अंगी ते तो भार्या तुझ जोगी तिसी तू भोगी लंका नाता ते त्वा देखिल्या पाठी सत्य मानसी माझी गोष्टी
ते पडावे तुझ्या दृष्टी हे माझ्या पोटी वर्तन बुद्धिपूर्वक आपण सीता पावी अनर्गे रत्न तेव्हा मानसी माझे वचन साक्षेपे प्रयत्न करशील सीता सांगता शूर्पणखेसी स्वयंवरी देखील होती तैजैसी चापे गोरटी लावणे रासी तैसी मानसी ठसावले ऐकता शूर्पणखेचे वचन आणि होता सीतेची आठवण शरीरी रोमांचित रावण लागले धान सीतेचे करिता गमनागमन सीतामय त्याचे मन करिता भोजन सेन अखंड ध्यान सीतेचे रावण निजल्या शेजेवरी स्वप्नी देखे सीता सुंदरी तिची अवस्था लागली थोरी कैस्या परी आतुणे श्रीराम प्रतापी परिपूर्ण त्यासी न करवे मजरण तरी त्यासी करोनी छळना सीता पण नावी छळोनिया रघुनंदना त्यासी आनावी अंगना कळू देऊ नये जना गोष्टी प्रदाना सांगू नये मग विसर्जोनी सभास्थाना रावणाला निज भोवना सीता प्राप्तीची वंचना निज मना युवंची निद्रान लाभे सेज्यात आत सारथी पाचारू त्वरित पिशाच खरी योजिलारत निगे लंकानाथ मारीचा पासी मारेच रावण भेटी गोष्टी माया मृगाची कामिक दृष्टी दोघी येती पंचवटी सीता गोरटी हरणार्थ लागता श्रीरामाचा बाण मारीच पावेल मरण मरत मरता करील छळना धाव लक्ष्मणा गरधोनी मोडोनी धनुष्यासी रथा जटायुजिनोनी लंकानाथा त्या पासोनी सोडविल सीता पूर्वकथा अवधारा एका जनार्दना शरणा पुढे अपूर्व निरूपण यता कल्मश्य विध्वंसना सावधान अवधारा श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावात रामायणे अरण्य कांडे का कार्तिका शूर्पणखा रावण संवादो नाम द्वादश अध्याय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्री राम जय जय राम 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 हरि 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 ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति